नमस्कार. आजचा आपला विषय अगदी आपल्या सगळ्यांचा जवळचा आहे, पण आपण त्यावर फारसा विचार करत नाही. आपलं गाव, आपली पंचायत, हो. हे सगळं चालतं कसं, बरोबर. याचा कारभार नक्की आला कुठून? बरोबर. आपल्याकडे संकल्प करिअर अकॅडमीचे काही नोट्स आहेत आणि त्यांच्याच आधारे आपण या पंचायत राजचा पूर्ण प्रवासच बघणार आहोत. म्हणजे अगदी वेदांपासून ते आपल्या आजच्या संविधानापर्यंत. आणि ही गोष्ट समजून घेणं खूप खूप महत्वाचे आहे. का? कारण डी टॉकविल नावाच्या एका विचारवंताने म्हटलंय की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचं पाळणाघर. पाळणाघर. हो, म्हणजे खऱ्या लोकशाहीची सुरुवात इथे होते, आपल्या गावातून. आज आपण हेच बघणार आहोत की हे पाळणाघर कसं घडलं, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात याची मुळं कशी होती आणि आज संविधानाने याला किती मजबूत केलं आहे. चला तर मग सुरुवात अगदी मुळापासून करूया. हे पंचायत राज काही आजकालचा नाहीये, नाही का? अजिबात नाही. आपल्या स्रोतांमध्ये वेदांपासून उल्लेख दिसतात. म्हणजे ही कल्पना हजारो वर्षांपासून आपल्याकडे आहे. हा प्रवास नेमका कसा होता? अगदी प्राचीन काळात तर असं म्हणूया की या व्यवस्थेचा सुवर्णकाळ होता. वैदिक काळात गाव प्रमुखाला ग्रामीणी म्हणत आणि जी गावाचं मंडळ असायचं त्याला समिती असं नाव होतं. अच्छा. रामायणात जनपद संघाचा उल्लेख येतो, तर महाभारताच्या शांती पर्वात तर स्पष्टपणे ग्रामसभा आणि तिचे अधिकार यावर चर्चा आहे. इतकंच नाही तर मनुस्मृतीतही न्याय देणाऱ्या पंचायतीचा उल्लेख आढळतो. म्हणजे पंचपरमेश्वर ही कल्पना तेव्हापासूनच होती आपल्याकडे. पण याला एक संघटित प्रशासकीय रूप कधी आलं? ते आलं मौर्य आणि विशेषतः चौल साम्राज्याच्या काळात. तो या व्यवस्थेच्या उत्कर्षाचा काळ होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात ग्रामप्रशासनाची रचना, अधिकाऱ्यांची कर्तव्य, कर प्रणाली याबद्दल खूप सविस्तर माहिती आहे. हो. तर मॅगस्थनीसने त्याच्या इंडिका ग्रंथात त्यावेळच्या पाटलीपुत्रासारख्या शहरांचं प्रशासन कसं चालायचं याचं वर्णन केलंय. म्हणजे ग्रामीण आणि शहरी दोन्ही व्यवस्था तेव्हा प्रगत होत्या. ठीक आहे, हा झाला सुवर्णकाळ. पण मग मध्ययुगात काय झालं? म्हणजे विशेषतः मुघल काळात असं दिसतंय की या व्यवस्थेला थोडी उतरती कळा लागली. हो, लागली. कारण मुघलांचं लक्ष सत्तेच्या केंद्रीकरणावर होतं आणि शहरी प्रशासनावर जास्त होतं. तरीही गाव पातळीवरची व्यवस्था पूर्णपणे संपली नाही. अच्छा. गावाचा कारभार कोतवाल, सरपंच किंवा मुखिया पाहत असत. कर गोळा करण्यासाठी पटवारी आणि न्यायदानासाठी चौधरी असायचे. आणि कलेक्टरसारखं पद? गंमत म्हणजे आज आपण ज्याला कलेक्टर म्हणतो ते पद तेव्हा अमीर किंवा अंमलगुजर या नावाने ओळखले जायचे. याचा तपशील अबुल फजलच्या आईने अकबरी या ग्रंथात सापडतो. वा. आणि मग आले ब्रिटिश. त्यांनी तर संपूर्ण प्रशासकीय रचनाच बदलून टाकली. त्यांनी या स्थानिक स्वराज्याबद्दल काय भूमिका घेतली? सुरुवातीला तर सगळी सत्ता स्वतःच्या हातात ठेवली असणार. नक्कीच. पण त्यांना लवकरच कळलं की एवढ्या मोठ्या देशावर राज्य करायचं असेल तर स्थानिक पातळीवर काहीतरी व्यवस्था हवीच. त्यांनी आधुनिक प्रशासनाचा पाया घातला. सुरुवात कुठून झाली? याची सुरुवात झाली 1687 मध्ये, जेव्हा मद्रासमध्ये भारताची पहिली महानगरपालिका स्थापन झाली. मग 1772 मध्ये वॉरन हेस्टिंगने जिल्हा प्रशासनाचा कणा असलेलं कलेक्टर पद निर्माण केलं. पण ही तर प्रशासकीय सोयी झाली ना? म्हणजे लोकांना अधिकार देण्याची सुरुवात कधी झाली? त्यासाठी आपल्याला 1870 पर्यंत यावं लागेल. लॉर्ड मेयोने आर्थिक विकेंद्रीकरणाचा ठराव मांडला. आर्थिक विकेंद्रीकरण म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर सरकारने पहिल्यांदाच मान्य केलं की सगळा पैसा केंद्राकडे जमा न होता त्यातला काही भाग स्थानिक गरजांसाठी स्थानिक पातळीवरच खर्च केला जावा. अच्छा. हो, रस्ते, स्वच्छता यासारख्या कामांसाठी थोडे अधिकार आणि पैसा स्थानिक संस्थांना देण्याची ही सुरुवात होती. म्हणजे हा एक मोठा बदल होता. पण याला खरी गती मिळाली ती लॉर्ड रिपनमुळे, बरोबर? हो. त्यांच्या ठरावाला तर मॅग्ना कार्टा म्हणतात. अगदी बरोबर. 1882चा लॉर्ड रिपनचा ठराव हा एक मैलाचा दगड आहे. त्याला स्थानिक स्वराज्य संस्थांचा महाअधिकारपत्र किंवा मॅग्ना कार्टा म्हणतात. का? असं काय होतं त्यात? कारण त्याने 2 क्रांतिकारक गोष्टी सांगितल्या. एक, स्थानिक कारभारात सरकारने विनाकारण हस्तक्षेप करू नये. आणि 2, अध्यक्ष हा सरकारचा नेमलेला अधिकारी नसावा, तर तो लोकांतूनच निवडला जावा. वाव. म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाही विकेंद्रीकरणाची ही वैचारिक सुरुवात होती. अगदी. या विचाराला पुढे नेलं 1907च्या रॉयल विकेंद्रीकरण आयोगाने, ज्याचे अध्यक्ष हॉबहाऊस होते. त्यांनी काय सांगितलं? या आयोगाने थेट शिफारस केली की प्रत्येक खेड्यात ग्रामपंचायत असलीच पाहिजे
आणि प्राथमिक शिक्षणासारखे महत्त्वाचे विषय स्थानिक संस्थांकडे सोपवावेत. आणि मग 1935च्या कायद्याने तर स्थानिक स्वराज्य संस्था हा विषय पूर्णपणे राज्यांच्या अखत्यारीत आणला. म्हणजे राज्यांना अधिकार दिले. हो, ज्यामुळे राज्य सरकारांना यावर कायदे बनवण्याचा पूर्ण अधिकार मिळाला. स्वातंत्र्यानंतर तर मग या व्यवस्थेला पुन्हा बळ देण्याचे जोरदार प्रयत्न झाले असणार. मला आठवते 2 ऑक्टोबर 1952ची सामुदायिक विकास योजना होती. पण ती फारशी यशस्वी झाली नाही. आणि मग सुरू झाला समित्यांचा काळ. यातली पहिली आणि सर्वात महत्वाची समिती म्हणजे बलवंतराय मेहता समिती. बरोबर. 1957ची बलवंतराय मेहता समिती ही एक दिशादर्शक समिती होती असं म्हणूया. सामुदायिक विकास योजना का फसली याचं उत्तर शोधताना त्यांच्या लक्षात आलं की लोकांचा सहभागच नाहीये. मग त्यांनी काय सुचवलं? म्हणून त्यांनी काही मूलभूत शिफारशी केल्या. सर्वात प्रमुख होती त्रिस्तरीय पंचायत राजची शिफारस. गाव पातळीवर ग्रामपंचायत, गट किंवा तालुका पातळीवर पंचायत समिती आणि जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद. आणि या त्रिस्तरीय रचनेत त्यांनी सर्वाधिक महत्त्व कोणाला दिलं होतं? इथेच खरी मेख आहे. त्यांनी पंचायत समितीला विकासाचा मुख्य घटक मानलं. पंचायत समितीला? जिल्हा परिषदेला नाही. त्यांचं म्हणणं होतं की तालुका पातळी ही जिल्हा आणि गाव यांना जोडणारा दुवा आहे, त्यामुळे खरी ताकद तिथे एकवटली पाहिजे. अच्छा. आणखी एक महत्त्वाची शिफारस म्हणजे जिल्हाधिकारी हा जिल्हा परिषदेचा पदसिद्ध अध्यक्ष असावा आणि निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांना दूर ठेवावं असंही त्यांनी सुचवलं होतं. आणि याच शिफारशींच्या आधारावर देशात पंचायत राजची सुरुवात झाली. हो. 20 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात पंडित नेहरूंनी या त्रिस्तरीय पंचायत राजचं उद्घाटन केलं. महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारं 9वं राज्य होतं. म्हणजे बलवंतराय मेहता समितीने एक आराखडा दिला. पण 20 वर्षानंतर 1977 मध्ये आलेल्या अशोक मेहता समितीने यात मोठे बदल सुचवले. त्यांनी तर थेट 2 स्तरीय रचनेची शिफारस केली. हो. एवढा मोठा बदल का सुचवला त्यांनी? कारण तोपर्यंतच्या अनुभवातून असं लक्षात आलं होतं की अनेक ठिकाणी ग्रामपंचायती खूप लहान आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत. म्हणून अशोक मेहता समितीने सुचवलं की 15-20 हजार लोकसंख्येसाठी एक मंडल पंचायत बनवावी आणि थेट त्यावर जिल्हा परिषद असावी. म्हणजे पंचायत समिती काढून टाका. हो. मधला स्तर त्यांनी काढून टाकायला सांगितला. त्यांची अजून एक शिफारस खूप वादग्रस्त ठरली. कोणती? त्यांनी सुचवलं की राजकीय पक्षांनी अधिकृतपणे या निवडणुकांमध्ये भाग घ्यावा. अरे, बलवंतराय मेहता समितीच्या अगदी उलट. अगदी उलट. त्यांचं म्हणणं होतं की पक्षीय राजकारणामुळे विकासाला एक दिशा मिळते आणि जबाबदारी निश्चित होते. शिवाय राज्यात एक पंचायत राज मंत्री असावा, ही सुद्धा त्यांचीच शिफारस होती. म्हणजे एका समितीनंतर दुसरी समिती येत होती आणि वेगवेगळे प्रयोग सुचवत होती. याच काळात GVK राव समितीने तर या व्यवस्थेला मुळाविना गवत असं म्हटलं होतं. हे खूपच मार्मिक आहे. हो. 1985 मध्ये नियोजन आयोगाने नेमलेल्या GVK राव समितीने तेव्हाच्या व्यवस्थेवर अतिशय कठोर टीका केली. मुळाविना गवत म्हणजे वरवर दिसणारी पण मुळा नसलेली व्यवस्था. बरोबर. अशी व्यवस्था जिला अधिकार आणि पैशांची मुळं माहीत. त्यांनी सांगितलं की तुम्ही कितीही स्तर बदला, पण जोपर्यंत जिल्हा परिषदेला विकासाचं केंद्र बनवून तिला खरे अधिकार देत नाहीत तोपर्यंत काही होणार नाही. त्यासाठी त्यांनी काय उपाय सुचवले? त्यांनी जिल्हा विकास आयुक्त हे IAS दर्जाचं पद निर्माण करावं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्य विकास परिषद स्थापन करावी अशा मोठ्या शिफारसी केल्या. म्हणजे चर्चा आता संरचना बदलण्याकडून अधिकार देण्याकडे वळत होती. आणि मग आली ती सर्वात महत्वाची शिफारस, घटनात्मक दर्जाची. अगदी बरोबर. 1986 साली राजीव गांधी सरकारने नेमलेल्या LM सिंघवी समितीने या सगळ्या चर्चेला एक निर्णायक वळण दिलं. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तुम्ही कितीही समित्या नेमा, कितीही कायदे करा, जोपर्यंत तुम्ही या पंचायत राज संस्थांना भारतीय संविधानात स्थान देत नाही, त्यांना घटनात्मक दर्जा देत नाही, हो, तोपर्यंत त्यांना स्थैर्य, अधिकार आणि आर्थिक स्वायत्तता कधीच मिळणार नाही. कारण राज्य सरकार कधीही या संस्था बरखास्त करू शकत होती, निवडणुका पुढे ढकलू शकत होती. घटनात्मक दर्जा म्हणजे या मनमानीला लगाम. हे झालं राष्ट्रीय पातळीवरचं चित्र. पण आपले स्रोत सांगतात की महाराष्ट्र या सगळ्यात स्वतःचा वेगळा विचार करत होता. इथे वसंतराव नाईक समितीने जो पाया घातला तो राष्ट्रीय मॉडेलपेक्षा वेगळा होता. निश्चितच. महाराष्ट्रातील पंचायत राजचा पाया 1960च्या वसंतराव नाईक समितीने घातला.
त्यांनी बलवंतराय मेहता समितीची त्रिस्तरीय रचना स्वीकारली, पण एका मोठ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या बदलासह. कोणता बदल? बलवंतराय मेहता समितीने पंचायत समितीला अधिक महत्त्व दिलं होतं, तर नाईक समितीने महाराष्ट्रासाठी जिल्हा परिषदेला विकासाचा केंद्रबिंदू बनवलं. एक मिनिट, हा बदल छोटा वाटत असला तरी याचे परिणाम खूप मोठे झाले असणार. जिल्हा परिषदेला ताकद देण्यामागे काय विचार होता? विचार हा होता की जिल्ह्याच्या पातळीवर नियोजन, निधी आणि तज्ज्ञ मनुष्यबळ एकत्र आणणं सोपं आहे. मोठ्या योजना जसं की सिंचन, शिक्षण, आरोग्य या जिल्हा पातळीवर अधिक प्रभावीपणे राबवता येतात. आणि म्हणूनच महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदा इतक्या मजबूत मानल्या जातात. हो, ह्याच एका निर्णयामुळे महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा अनेक दशके देशात सर्वात शक्तिशाली आणि प्रभावी मानल्या गेल्या. नाईक समितीची अजून एक दूरदृष्टीची शिफारस म्हणजे आमदार खासदारांना जिल्हा परिषदेवर सदस्यत्व न देणं, जेणेकरून स्थानिक नेतृत्वाला संधी मिळेल. अगदी. आणि त्यानंतर आलेल्या पी.बी. पाटील समितीने तर अजून काही क्रांतिकारक सूचना केल्या. हो, 1984च्या पी.बी. पाटील समितीने व्यवस्थेचा आढावा घेऊन काही महत्त्वाच्या सुधारणा सुचवल्या, जसं की सरपंचाची निवड थेट लोकांतून व्हावी, जी आता होते. हो, महिलांसाठी आरक्षण असावं आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्र्यांचा दर्जा मिळावा. यापैकी अनेक शिफारशी पुढे कायद्यात स्वीकारल्या गेल्या. तर या सगळ्या चर्चा, समित्या आणि शिफारशींचा कळस म्हणजे 1992 सालची 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती. या 2 दुरुस्त्यांनी संपूर्ण चित्रच पालटून टाकलं. हो, अगदी. त्यांनी नेमकं काय केलं? त्यांनी सिंघवी समितीने सुचवलेली सर्वात मोठी गोष्ट प्रत्यक्षात आणली. या 2 दुरुस्त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना कागदावरून उचलून थेट संविधानाच्या हृदयात ठेवलं. त्यांना घटनात्मक संरक्षण दिलं. कोणत्या संस्थांसाठी होत्या या दुरुस्त्या? 73वी घटनादुरुस्ती ग्रामीण भागातील पंचायत राजसाठी आहे, जी 24 एप्रिल 1993 पासून लागू झाली. तर 74वी घटनादुरुस्ती शहरी भागातील नगरपालिकांसाठी आहे, जी 1 जून 1993 पासून लागू झाली. आणि यासाठी संविधानात खास जागा तयार करण्यात आली, बरोबर? हो. 73व्या दुरुस्तीसाठी घटनेत नवीन भाग 9 आणि परिशिष्ट 11 जोडलं गेलं. त्यात काय आहे? त्यात पंचायतींना 29 विषयांवर काम करण्याचे अधिकार दिले. तर 74व्या दुरुस्तीसाठी भाग 9A आणि परिशिष्ट 12 जोडण्यात आलं, ज्यात नगरपालिकांना 18 विषय दिले गेले. यातली काही कलमं तर इतकी महत्त्वाची आहेत की ती या व्यवस्थेचा आत्माच आहेत. कोणती आहेत ती कलमं? नक्कीच. कलम 243A नुसार ग्रामसभेला घटनात्मक दर्जा मिळाला. म्हणजे गाव पातळीवरची ही लोकांची सभा आता केवळ एक औपचारिक सभा राहिली नाही, तर ती एक घटनात्मक संस्था बनली. आणि रचना? कलम 243B मध्ये त्रिस्तरीय रचनेची तरतूद आहे. पण कलम 243D हे सामाजिक न्यायाच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं कलम आहे. ते आरक्षणाबद्दल आहे ना? हो. यात अनुसूचित जाती जमातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आणि महिलांसाठी किमान 1/3 जागा राखीव ठेवण्याची तरतूद आहे, ज्यामुळे सत्तेत वंचित घटकांना स्थान मिळालं. आणि आर्थिक आणि निवडणूक स्वातंत्र्यासाठी काय तरतूद केली? त्यासाठी 2 महत्त्वाच्या संस्था निर्माण केल्या. कलम 243I नुसार प्रत्येक राज्यात एक राज्य वित्त आयोग स्थापन केला जाईल, जो निधीची शिफारस करेल. बरोबर. आणि कलम 243K नुसार निवडणुका निष्पक्षपातीपणे घेण्यासाठी एक स्वतंत्र राज्य निवडणूक आयोग स्थापन करण्यात आला. यामुळे राज्य सरकारांच्या मर्जीवर निवडणुका अवलंबून राहिल्या नाहीत. आता येऊया त्या 29 आणि 18 विषयांकडे. कारण अधिकार दिले म्हणजे नक्की काय दिलं हे या विषयांवरूनच कळतं. ग्रामीण भागाला दिलेल्या 29 विषयांपैकी काही महत्त्वाचे विषय कोणते? या विषयांची यादी पाहिली की अधिकारांच्या विकेंद्रीकरणाची भव्यता लक्षात येते. यात कृषी, जमीन सुधारणा, लघु पाटबंधारे, मत्स्य व्यवसाय, खादी आणि ग्रामोद्योग, ग्रामीण घरकुल योजना, म्हणजे अगदी मूलभूत गरजा. हो, पिण्याचे शुद्ध पाणी, ग्रामीण विद्युतीकरण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण, आरोग्य आणि स्वच्छता, महिला व बालविकास आणि सार्वजनिक वितरण प्रणाली म्हणजे रेशनिंग व्यवस्था. थोडक्यात गावाच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित प्रत्येक गोष्ट यात आहे. हे तर खऱ्या अर्थाने गावचा कारभार गावाच्या हाती देण्यासारखं आहे. आणि शहरी भागांसाठी दिलेल्या 18 विषयांमध्ये काय आहे? त्यात शहरांच्या गरजा लक्षात घेतल्या आहेत, जसे की नगरनियोजन, जमिनीच्या वापराचे नियमन, रस्ते आणि पूल, पाणी पुरवठा, सार्वजनिक आरोग्य, अग्निशमन सेवा, फायर ब्रिगेड वगैरे. हो, नागरी वनीकरण आणि पर्यावरणाचे संरक्षण आणि जन्म मृत्यूची नोंदणी. हे विषय शहरांचे जीवन सुरळीत चालवण्यासाठी
अत्यंत आवश्यक आहेत. तर मग प्राचीन काळातील ग्रामीणीपासून ते संविधानातील या स्पष्ट कलमांपर्यंत आपण स्थानिक स्वराज्य संस्थांचा हा मोठा आणि महत्त्वाचा प्रवास पाहिला. समित्यांच्या शिफारशींपासून ते घटनात्मक दर्जा मिळवण्यापर्यंत या व्यवस्थेने एक निश्चित आणि शक्तिशाली आकार घेतला आहे. हे सगळं ऐकल्यावर मनात एक महत्त्वाचा प्रश्न येतो. आपण पाहिलं की कायदा आणि संरचना तर उत्तम तयार झालीये, पण गांधीजींनी जे ग्रामस्वराज्याचं स्वप्न पाहिलं होतं, जिथे प्रत्येक गाव आत्मनिर्भर असेल, हो, ते स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी या घटनात्मक चौकटीचा